नमस्कार मित्रांनो. आम्ही इथे व्हिएतनामची राजधानी हनोईपासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहोत. इथे संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. पण इथे आम्हाला जेवायला मनासारखे हॉटेल मिळतच नाही. काही हॉटेलमध्ये नुसतेच सूप असते, तर काही ठिकाणी नुसतेच नूडल्स असतात. आम्हाला मात्र राईस प्लेट सारखे काहीतरी संपूर्ण जेवण हवे आहे. तिच्या शोधातच आम्ही इथे रस्त्यावर सगळ्या हॉटेलसमोरून फिरत आहोत. साऊथ ईस्ट एशियामधील कोणत्याही देशात तुम्ही असाल आणि तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला खायचा खूप प्रॉब्लेम येतो. इथे असणाऱ्या इंडियन हॉटेलमध्येच तुम्हाला जेवायला लागते आणि अशी रेस्टॉरंट खूप महाग असतात. येथे स्थानिक पदार्थाला एक वेगळा स्मेल येतो, त्यामुळे ते जेवण जातच नाही. मी मात्र जपान आणि इंडोनेशियामध्ये राहिलेलो आहे, त्यामुळे अशा जेवणाची मला खूप सवय आहे. शेवटी आम्हाला छोटेसे हॉटेल भेटलेच. तिथे चक्क राईस प्लेट मिळत होती. एक छोटंसं हॉटेल आहे आजीचं. मित्रांनो, आपण आता इथे एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आलोय. आपल्याला काहीतरी खायचंय, तर एक छोटीशी राईस प्लेट मिळते इथे आजीच्या इथे. तर आपण ती पाहूया आता. दिस चिकन, दिस अँड दिस. व्हॉट इज दिस? चिकन. ओके. देन आपल्याला जी राईस प्लेट मिळाली त्यामध्ये भात होता, चिकन होते, एक अंडे होते आणि 2 पिसे बदकाचे होते. सोबत थोडे सलाड होते. यातील बदकाचे मांस हे फक्त उकडलेले होते. सोबत एक सूप होते, पण त्यात फक्त पाणी होते. लाल मिरची बारीक चिरलेली होती आणि अर्धे लिंबू दिले होते त्याच्याबरोबर. बाकी लोक छानपैकी राईस प्लेटचा आस्वाद घेत होते. से हाय. इथली एक राईस प्लेट आहे ना, जवळजवळ 40,000 डॉंगला मिळते. म्हणजे आपले जवळजवळ 130 रुपये होतात. तर यातले कोणतेही 2-3 पदार्थ घ्यायचे आणि त्याच्याबरोबर राईस असतो. आणि त्या आजी आपल्याला सर्व करतात त्या राईस प्लेट. फक्त आपण बोटाने दाखवायचं की मला एवढं एवढं पाहिजे. आणि त्या राईस प्लेटची प्राईस असते 40,000 डॉंग. हे असं आजीचं छोटं हॉटेल आहे. बरंचसं काही काही नवीन गोष्टी आहेत, तर त्या आम्हाला पण समजत नाही. हे चॉपस्टिक्स आणि चमचे हे असे ठेवलेले असतात. इकडं अजून एक शेजारी हॉटेल आहे, पण इथं परफेक्ट मिळतं, त्यामुळं एवढं काय आम्हाला खायचं नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही एक छोट्याशा हॉटेलमध्ये आलतो राईस प्लेट करण्यासाठी. इथली राईस प्लेट कशी आहे ती बघायची होती आम्हाला, म्हणून आलतो. इथे एक छोटंसं दुकान आहे, म्हणजे छोटंसं हॉटेल आहे, पण इथं परफेक्ट मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.